आज आपल्या ह्या दाभाडी या पावन भूमीमध्ये श्री क्षेत्र गोकर्णेश्वर महादेव मंदिराच्या ह्या सप्त्याच्या निमित्तानं, सप्त्याचं किती वर्ष? चौथं वर्ष. येऊलेशे रोप लायवेले द्वारी त्याचा येलू गेला गगनावरी. या संदेशाप्रमाणे ह्या ठिकाणी चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्त्याचा आजचा शेवटचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस. आणि ह्या निमित्ताने काल्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेली गवळण म्हणजे जगवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे असून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, गोकुळीच्या सुख अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदले अनरणारी. ज्या टायमाला भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले त्यावेळेस गोकुळीच्या सुखाला आर पार नाही राहिला. बाळकृष्ण नंदा घरी आनंदले अनरणारी गुढिया तोरणे. ज्यावेळेस भगवंत त्या गोकुळामध्ये अवतीर्ण झाले त्यावेळेस प्रत्येक गोकुळामध्ये प्रत्येक घरावर गुढ्या तोरणे उभारले गेले आणि आनंदल्या नरनारी. एवढा आनंद झाला त्या नारींना की सुखाला आर पार राहिला नाही. तुका म्हणे चंदे मन मोहिले गोविंदे. एवढं भगवंताच्या त्या रूपानं एवढं मोहित झाले, एवढे आनंदी झाले की त्यांचं मन कशातही राहिलं नाही. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठाला थोडासा पर्याय सांगायचा झाला तर असा की आपल्या ह्या श्री क्षेत्र गोकर्णेश्वर संस्थान ह्या ठिकाणी चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्या आशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे असे परमपूज्य तपस्वी शांतीराम बाबाजी, वैराग्यमूर्ती शांतीराम बाबाजी, तसेच ह्या ठिकाणी साध्वीताई माई यांच्या आशीर्वादाने आणि ज्यांच्या या ठिकाणी 7 दिवस कथा उत्कृष्ट अशी या ठिकाणी कथा झाली. अशी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज शेलवाडीकर आणि या कार्यक्रमासाठी सर्व आमची गायनाचार्य मंडळी, वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि विशेष करून आमचे शिल्लोडचे शनीभक्त जोशी महाराज सुद्धा या ठिकाणी आहे. हा बेलोराचे अशोक महाराज हे सुद्धा या ठिकाणी आहे. आणि विशेष करून बाळू महाराजांचे भक्त, काय नाव बाबा? सीताराम महाराज. आणि तुम्ही सगळी मंडळी सतत 8 दिवसापासून ह्या ठिकाणी सप्त्यासाठी अगदी ह्या ठिकाणी आनंद घेत आहे. मायबापांनो, सप्ताह चालूच आहे, पण सप्ताह नेमका कशासाठी असतो? सप्ताह केल्यानं होतं काय? सप्त्याचा नेमका फायदा काय? गावागावामध्ये सप्ते तर चालूच आहे, पण ध्यानात घ्या, हा जो सप्ताह आहे हा कोणा एकट्या माणसाचा आहे का सगळ्या भक्त परिवाराच्या वतीने नाही? बाबाचा आशीर्वाद आहे, ताईचा आशीर्वाद आहे, पण सप्ताह भक्त परिवार असेल, गावकरी असेल, सगळ्यांच्या सहकार्याने सप्ताह चालू आहे. अरे हा सप्त्याच्या निमित्तानं या ठिकाणी रोज अन्नदान चालू आहे, कोणी धर्मदान करत आहे. अरे अन्नदानानं, धर्मदानानं मनुष्याचं धन शुद्ध होतं. अन्नदान, धर्मदान. आज तिसरी गोष्ट, आज ह्या ठिकाणी हे 8वं कीर्तन आहे. 8 कीर्तनाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी रोज कीर्तनकार येतात आणि ज्याला जसं भगवंत बुद्धी देईल, प्रत्येकाला बुद्धी सारखीच असते असं नाही, कमी जास्त होत असतं. प्रत्येकाला जशी भगवंत बुद्धी देईल त्या बुद्धीप्रमाणे ह्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमामधून ज्ञान प्रबोधन करतात. ह्या ठिकाणी 7 दिवस कथा झाली महाराजांची. उत्कृष्ट असं 7 दिवस तुम्हाला काहीतरी या ठिकाणी त्यांनी ज्ञान प्रबोधन केलं. आणि ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे, दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे ज्ञानदान आहे.
अरे तुमच्याकडे असणारी सगळी संपत्ती वाटल्या जाईल, पण भगवंतानं दिलेल्या ज्ञानामध्ये तुमची बायको वाटा घेणार नाही, तुमचा मुलगा वाटा घेणार नाही. ज्ञान हे मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे. म्हणून दानादान श्रेष्ठ दान म्हणजे ज्ञानदान आहे. आणि या सप्त्याच्या निमित्तानं 8 दिवसापासून ती ह्या ठिकाणी ज्ञानदान चालू आहे. अन्नदानानं धर्मदानानं मनुष्याचं धन शुद्ध होतं, ज्ञानदानानं मनुष्याचं मन संपन्न होतं. आणि चौथी गोष्ट, ह्या ठिकाणी जे अन्नदान चालू आहे ह्या निमित्तानं बरीच भक्त परिवारातील मंडळी ह्या ठिकाणी श्रमदान करत आहे. रोज पंक्ती आहेच ना, कोणी वाढतं, कोणी पाणी वाढदाल, कोणी पत्तर वाळ्या वाढदाल, तिकडे स्वयंपाक करत असेल म्हणजे श्रमदान या ठिकाणी आहे. आणि श्रमदानानं मनुष्याचं शरीर शुद्ध होतं, अन्नदानानं धर्मदानानं मनुष्याचं धन शुद्ध होतं, ज्ञानदानानं मन संपन्न होतं आणि श्रमदानानं मनुष्याचं शरीर शुद्ध होतं. आणि ह्या चारही गोष्टीचा लाभ मनुष्याला कळत न कळत देवाच्या आणि धर्माच्या कार्यात सहज मिळतो. म्हणून गावागावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह केला जातो. विठाला चौऱ्याऐंशी लाख येऊन फिरून फिरा मग मिळाला मनुष्य देवारा जन्म पुन्हा पुन्हा नाही. मग ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातला ना त्या भगवंताचं रोज नाव घेतलं गेलं पाहिजे. 10 मिनिटं का व्हायना पण त्या देवाचा जप झाला पाहिजे, देवाचं ध्यान झालं पाहिजे. जर तुम्ही देवाचं ध्यान कराल तर देव तुमच्याकडे ध्यान देईल. आणि आपणच जर देवाकडे ध्यान दिलं नाही तर देव काही रिकामा नाही. म्हणून देवानं जन्माला घातलं त्या देवाचं रोज 10 मिनिटं का व्हायना ध्यान झालं पाहिजे. देवे दिला देह भजन गोमाता, 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 देवे दिला देह भजन सुंदर नरदे आपल्याला दिला तर देवाचं रोज भजन झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, अरे ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानचं मोठं केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, त्या आई वडिलांची सेवा झाली पाहिजे. तिसरी गोष्ट, ज्या भगवान श्रीकृष्णानं 9 लाख गायी पाळल्या, मग आपण एक तरी गावरान काय पाळली पाहिजे, त्या गायीची पूजा केली पाहिजे. ज्या गायीमध्ये 33 कोटी देव, अरे पृथ्वीचं पालन पोषण करता भगवान श्रीकृष्ण याने 9 लाख गायी पाळल्या, मग तुम्ही एक तरी गाय पाळा, एक तरी गाय पाळा. गायी पाळल्या पाहिजे. आणि चौथं कर्म हे करा की ज्या भारत भूमीमध्ये आपण जन्माला आलो ना त्या भारत भूमीचं रक्षण करा. रक्षण करा म्हणजे लढाईला जाऊ नका, त्या लायकीचे आपण नाही. बरोबर आहे का? नेलं बी असतं तुम्हाला लढाईला, पण तुम्हाला घरच्यांनी जर घास कापाचा इळा सांगितला ना तर 1 घंटाभर इळा सापडत नाही घरामध्ये, सापडी तर बोटकी कुराड सापडती त्याला. बरोबर आहे की नाही? त्या लायकीचे आपण नाही. परंतु एकच काम करा, ह्या ठिकाणी बघितल्यावर आनंद वाटला सुंदर अशी लिंबाची झाडं पाहून. बरोबर आहे का नाही?
तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमचे उरे कीर्ती मग या संत वचनाप्रमाणे फक्त एकच काम करा की प्रत्येकानं ज्याच्या त्याच्या शेतामध्ये ज्याच्या घराच्या आसपास 5-5 लिंबाचे हो, आंब्याचे हो, वडाचे हो, पिंपळाचे हो, कुठले का वायना पण झाडं लावा. हे झालं रक्षण. कारण की आज या जगामध्ये देशामध्ये आपण जे बघितलं कोरोना सारखी महामारी आली होती, केवळ प्रदूषण खराब झाल्यामुळेच हे मोठमोठाले आजार येऊ लागले आणि भविष्यात खूप मोठाले आजार येणार आहे. आणि आपण बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे लोक मेली. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे लोक मेली, बरोबर आहे का नाही? आणि एक झाड एका दिवसाला 7 किलो ऑक्सिजन फुकट देतं. पण फुकट देतं, जे फुकट मिळतं त्याची किंमत आपल्याला कळत नाही. आणि आज जर आपण झाडं जर लावले, उलट झालं. लोक झाडं तोडून बंगले बांधू लागले, बरोबर आहे का? पण बंगल्याच्या आजूबाजूला झाडं जर लावले तर भविष्यामध्ये आपलं घर, आपला परिसर हा निरोगी राहील. आणि जर आपण झाडं तोडून जर बंगलेच बांधत फिरलो तर पर्याय नाही. भविष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल की आपल्या मुलाबाळांच्या आज जशी शाळेची बॅग आपल्या पोराच्या खांद्यावर आहे तशी ऑक्सिजनची बॅग आपल्या प्रत्येकाच्या खांद्यावर असेल, त्यावेळेसच जीवन जगता येईल. म्हणून आजच सावध व्हा आणि या भारत भूमीचं रक्षण करण्यासाठी या सप्त्याच्या निमित्तानं 5-5 झाडं प्रत्येकाने लावा. विठाला आणि जीवनामध्ये ज्या भगवंताने जन्माला घातलं त्या भगवंताचं नाव घ्या आणि जीवनामध्ये दान धर्म करायला शिका. अरे दान धर्म हेच खरं कर्म, वैसा कर्म करेगा इंसान वैसा फल देगा भगवान, हे गीता का ज्ञान. अरे आपण जर दान धर्म मुठभर देशील तर मनभर घेशील. आपण ज्वारी बाजरीचा एक जर दाना जर या भूमीमध्ये टाकला तर भगवंत आपल्याला हजारो दाणे देतो. तसं जन्माला येऊन जीवनामध्ये येऊन आपण जर थोडंसं दान जर भगवंताच्या कार्यासाठी केलं तर भगवंताकडे अनंत हात आहे. भगवंत आपल्याला एका दाण्याचे हजारो दाणे दिल्याशिवाय राहत नाही. पण आपण जे करायचं ते करत नाही. सुख पहा जवा पाडे दुःख पर्वत एवढे जवा, एवढं सुख शोधण्यासाठी मनुष्य डोंगरा एवढं दुःख जलद चालतो पण सुख त्याला मिळत नाही. याच कारण आहे की जे करायचं ते करत नाही. अरे दान धर्म करा पण केव्हा करा? सत्ता गेल्यावर. बिड्याला मावताल झाला की मग दान धर्म करा वाटतो. अरे जोपर्यंत तुमच्या हातामध्ये सत्ता आहे ना तोपर्यंत ह्या 5 बोटाने दान करा. जोपर्यंत तुमचे हातपाय चांगले आहे ना तोपर्यंत पंढरपूरची आळंदीची वारी करा. आणि जोपर्यंत तुमचं मुख चांगलं आहे ना तोपर्यंत भगवंताचं नाव घ्या. आणि जोपर्यंत तुमचे डोळे चांगले आहे ना तोपर्यंत माझ्या भगवान पांडुरंगाचं रूप बघू. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. जीवनामध्ये दान धर्म करायला शिका. दान धर्म जर केला तर निश्चित आपल्याला सुखाचे दिवस आल्याशिवाय राहत नाही. पण आपण जे करायचं ते करत नाही. ये कलयुग है भाई, ये कलयुग में भगवान का और डॉक्टर का बहुत नजदीक का रिश्ता है. जब आदमी से दान धर्म नहीं होता फिर भगवान को गुस्सा आता है. फिर भगवान क्या करता है, सीधा डॉक्टर के पास भेज देता है. बीपी शुगर अटैक मेला डॉक्टर के पास भेज देता है. फिर वो डॉक्टर क्या करता है, मरीज के पास से धीरे 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 सब पैसे खींच लेता है. ज्याला शुगर आहे ना त्याला डॉक्टरची किंमत कळते. शुगर आहे की कोणाकोणाला आहे? त्या म्हातारीला आहे का?
जेवणाच्या अगोदर एवढं रक्त काढतो आणि जेवण झाल्यावर पुन्हा एवढं घेतो, बरोबर आहे का? मरीज के पास से सब पैसे खींच लेता है। सब पैसे खींचने के बाद एक दिन डॉक्टर भी गुस्से में आ जाता है। फिर रात 12 बजे हाथ में इंजेक्शन लेते हुए वो डॉक्टर मरीज के पास धीरे 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 चला जाता है। इधर उधर देखते हुए, अंधेरे रात में इधर उधर देखते हुए सीधा एक इंजेक्शन लगा देता है। अनेक इंजेक्शन भी भगवान के पास भेज देता है। विठाला हो, आपण कोरोनाच्या काळात बघितलं, रात्री लोक बोलायचे आणि सकाळी मौतीचा निरोप येत होता महाराज, बरोबर आहे का? हे आपण डोळ्यानं बघितलं. म्हणून सांगतो की दान धर्म झाला तर देवाला राग येत नाही आणि आपल्याला दवाखान्यात जाण्याची वेळ येत नाही. आणि जीवनामध्ये दान धर्म नाही झाला मग कपाशीतले काढायचे आणि गावात घालायचे, गव्हातले काढायचे आणि कपाशीत घालायची. गाडा तिटला तिटच चालतो. विठाला आणि आज खरोखरच आनंद या ठिकाणी या विषयाचा वाटला की माझा आपल्या या परिसरामध्ये येण्याचा आजचा हा पहिला दिवस आहे बाबा. इकडे काही मग ओळख पाळख काहीच नाही, गावही माहिती कुठे येतं, बरोबर आहे का? मी चांदई अक्कोला कीर्तनाला आलो होतो एकदा, ते राजूरच्या खालतून 1-2 कीर्तन झालेले, परंतु माझा सगळा संपर्क तिकडून वरतीच आहे, इकडे येण्याचा योग नाही. पण आज तुमच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग आला. तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावा सापडला, ह्या वचनाप्रमाणे. आणि आजचं हे अन्न पाणी तुमचं आमचं सर्वांचं ह्या गोकर्णेश्वर भगवंताच्या दरबारात दिलेलं आहे. पण आहे दोरे तारे पे लिखा है खाने वाले का नाम. और ज्या ठिकाणी मनुष्याचं अन्न पाणी असतं तिथे मनुष्याला जावंच लागतं. ज्या ठिकाणी मनुष्याचं अन्न पाणी असतं तिथे मनुष्याला जावंच लागतं. आणि एकदा का या पुरतही तलावरचं अन्न पाणी संपलं ना, एकदा का या पुरतही तलावरचं अन्न पाणी संपलं ना, तर मनुष्याला जग सोडून जावं लागतं रे, जग सोडून जावं लागतं. विठाला आज जर जनता परेशान असेल तर मुख्य कारण आहे त्याला, बरं का? आज जर लोक सुखी नसतील त्याला मुख्य कारण आहे बाबा की आपल्या धर्माच्या लोकांनी शास्त्र सोडला आणि देव सोडला. पूर्वीच्या काळी आपल्या धर्माचं शास्त्र काय आहे? हिंदू धर्माच्या माणसाच्या कपाळाला गंध पाहिजे, डोक्याला शेंडी पाहिजे आणि गळ्यामध्ये अशी पवित्र माळ पाहिजे, तुळशी माळ गळा हृदय कळवळा वैष्णवाच्या, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय वैष्णवाचा. हो तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. अरे तुमच्या गळ्यात जर माळ असेल, कपाळाला गंध असेल, डोक्याला शेंडी असेल तर देवाला तुमचा कळवळा आल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही सगळं शास्त्र सोडलं, बारीक आवाज करा, सगळं शास्त्र सोडल्यामुळे आजची जनता परेशान आहे, बरोबर आहे की नाही? मला एक सांगा महाराज, हिंदू धर्माच्या प्रत्येक घरावर पूर्वीच्या काळी स्वास्तिक काढलेलं असायचं. स्वास्तिक आई, बरोबर आहे का? बाहेर आहे काय तुम्ही? कीर्तनात बाहेरच लोक पुढे बसेल राहत्या. स्वास्तिक होतं का नाही घरावर? हिंदू धर्माच्या प्रत्येक माणसाच्या घरावर स्वास्तिक राहायचं. स्वास्तिकचा अर्थ आहे स्वस्थ लाभण्यासाठी स्वास्तिक, बरोबर? आता मला सांगा, या ठिकाणी बसलेल्या पैकी कोणाच्या घरावर स्वास्तिक येऊ? आता ओरबोट करा बरं.
एकाच्या बी नाही. मग जर स्वास्तिक नाही तर तुमच्या घरात स्वास्ती नाही. स्वास्तिकचा अर्थ आहे स्वास्थ्य लाभण्यासाठी स्वास्तिक. म्हणून आपण हिंदू धर्माच्या माणसांनी घरावर स्वास्तिक काढलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, हे एक शास्त्र सुटलं महाराज. म्हातारी माणसं आहे का इथे बसेल? बाबा ऐकू येतं ना फेटायले बाबा तिकडे. तुम्ही पूर्वीच्या काळी शेती पेरायला जात होते बरोबर आहे. मग शेती पेरायला जात असताना गेल्या गेल्या पेरत होते का? बोला म्हातारी माणसं. अरे पूर्वीचा काळ असा होता, ध्यानात घ्या तरुण मंडळी. आज जी जनता परेशान आहे, देव सोडल्यामुळे शास्त्र सोडल्यामुळे जनता परेशान आहे. अरे पूर्वीच्या काळी एका एकरात 2च पोते धान्य पिकायचं, पण पूर्ण घर सुखा समाधानानं आनंदानं खात होतं. याचं कारण असं होतं की पूर्वीचा एक काळ होता, त्या शिवारात ज्या शेतात जो देव असेल त्या देवाला पेरणीच्या अगोदर शेंदूर लावत होते बरोबर आहे ना. त्या ठिकाणी दह्या भाताचा नैवेद्य दाखवत होते बरोबर. नंतर तो दही भात शेतामध्ये पेरणीच्या अगोदर शिपडत होते आणि नंतर पांबरीची पूजा करायची बरोबर. आणि पांबरीची पूजा केल्यानंतर बैलाची पूजा आणि पेरणाराची सुद्धा पूजा करायची. तो सुद्धा एवढा बहादर होता तर डोक्यात टोपी असल्याशिवाय चाड्यावर मूठ धरत बरोबर आहे बाबा. आणि मग त्यानं काय एकदा चाड्यावर मूठ धरली की मग कशी चालायची ती पण काळ्या मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, चालते. काळ्या मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते. नाचतया नाचते ढोल वाजवीत, ढोल वाजवीत, ढोल वाजवीत. वीज नाचतय नाचते ढोल वाजवीत, ढोल वाजवीत, ढोल वाजवीत. माझ्या सर्जा रे माझ्या राजा रे माझ्या सर्जा, माझ्या सर्जा रे माझ्या राजा रे माझ्या सर्जा. मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते. काळ्या मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते. चालते. मग 2च पोते धान्य पिकायचं पण पुरं घर सुखा समाधानानं आनंदानं खात होतं बरोबर आहे का नाही. कारण ह्या महाराष्ट्राची भूमी एवढी पावन आहे. जगामध्ये महाराष्ट्राची भूमी एवढी पावन आहे. तुम्ही ह्या भूमीमध्ये एक जर बाजरीचा दाना टाका, ज्वारीचा टाका, मक्याचा टाका, एका दाण्याला भगवंत हजारो दाणे देतो बरोबर आहे. याचं कारण असं आहे की अरे ह्याच माझ्या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये आहे, याच माझ्या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सर्व संतांचा जन्म झाला. अरे ह्याच भूमीमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एकच राजा, एकच राजा येथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. जात पातला धर्म मानिले जगला माणूस की, जात पातला धर्म मानिला जगला माणूस की. बालपणाले लढले मावळे श्रद्धा त्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर.
वाटते काय इकडे नाचायलाही माणसं कमीच आमच्याकडे माणसं कमी जरा टाळकरी पण तुमचा बी काही दोष नाही गाड्या बरंच कीर्तनकाराने सांगितलं कथा कीर्तनात नाचू नाही लोक गेले ना तमाशाला 100 रुपये तिकीट देऊन अरे लाचवले मन लागलीशी गोडी म्हणून विठ्ठल आवडी अरे जर लोक सांगत असतील कथा कीर्तनात नाचू नाही मग पंढरीचा भगवान परमात्मा पांडुरंग येडा होता का अरे नाचू कीर्तन ज्या टायमाला नामदेव महाराज कीर्तन करत होते तर देव धोतर सुटोस तर नाचला. टाळी झाली चंद्रभागे मालवंडी एकच टाळी झाली चंद्रभागे मालवंडी माझा ज्ञान राजा गोपाळाची रायवाडी 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 नाचता देवाचा गळा पितांबर देवाचा गळा पितांबर नामदेव कीर्तन करी पुढे देवराज पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवराज पांडुरंग अरे नामदेव महाराज कीर्तन करत होते तर देव धोतर सुटोस तर नाचला बरोबर आहे की नाही मग तुमच्या पॅनला तर टच बटनाची अडचण काय नाचायला विठाला हो कळलं ना शास्त्र पाळत होती तर एका एकरात 2 पोते पिकायचे पण पूर्ण घर सुखा समाधानानं खायचं ना आता पोट्टे हो आता बघा शास्त्र सोड्यामुळे पेल ड्रायव्हर पेल ऐ दारू पेल तो 1 साइड करेल एवढं केस वाढेल एका घंट्यात 3 एकर पेरतो 3 एकर बरोबर आहे का नाही इकडच्या बांधाचा मसोबा मोगड्यात गुतावला की तिकडच्या बांधाला नेऊन सोडतो बरोबर आहे ना शास्त्र 3 एकरात 100 क्विंटल मक्का बी होतो मक्काही मार्केटला जातो यापरी मोजून घेतो आणि यापरीच पळून जातो शेतकरी परेशानचा परेशान विठाला हे झालं शास्त्र सोड्यामुळे जनता परेशान बाबा तुमचं लग्न व्हायला येणे करी बाबा तुमचं व्हायले ना मग तुमचं ज्या टायमाला लग्न झालं मग तुम्ही तुमच्या पत्नीला म्हणजे आमच्या आईला आणायला मोटरसायकल घेऊन जात होते ना बैलगाडी नेत होती बरोबर आहे का म्हातारी माणसं शास्त्र सोड्यामुळे जनता परेशान आता देव बघा मग प्रत्येक शिवावर एक देव असायचा लावलेला देव तुम्ही त्या देवाच्या बुटा सगट पाया पडायची ना म्हातारी माणसं बुट काढून पाया पडत होती का नाही बरोबर आहे आणि आता मी माझ्या तरुण बांधवाला विचारतो खरं सांगा पोरा हो रस्त्यानं मोठमोठाले मंदिर आहे तुम्ही संभाजीनगरला जात असताना रस्त्यावर चौक्याच्या पुढे एक मारुती मारुतीच्या पुढे मसूब आहे गेले कधी या रस्त्यानं जात्या घेऊस रस्त्यात तुम्हाला जायला व खरं इमानदारीनं सांगा तुम्ही कधी त्या देवाच्या बुट काढून पाय पडले तुम्ही गाडीवर बरोबर आहे असं केलं थोडस पुढे गेलं थोडस पुढे गेलं आणि हे पिला एक झटका मारला पिला एक झटका मारला आणि याचा लगेच विचार बदलला कशाच देवाने कशाच काय तेवढ्यामध्ये पुढून ट्रक आलं आणि देव नाही म्हणलं जसं ट्रकाला जाऊन पाहत्या काय मेलं ना रे देव नाही म्हणलं धडकलं आणि मेलं त्याचं पोस्टमार्टम भोकरदनला झालं आणि त्याचं प्रेत आपल्या गावात आलं अशीच प्रोसिजर असते ना आता तुमच्या या परिसरामध्ये मुर्द्याला खांदेकरी किती हो 6 हे तुमचं बरोबर आहे किती बाबा तुम्हाला मेल्यावरच कळलं नेमकी किती इथं अरे किती खांदेकरी नक्की अजून विचार करून सांगा किती खांदेकरी आहे
तुम्ही तुमच्या मतावर ठाम नसल्यामुळे इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं बरोबर आहे का? तुम्हाला अजून मेल्याशिवाय कळणार नाही खांदेकरी किती. 4 खांदेकरी 5वा आणि बाबा चालले देवाघरी. खरं सांगा मला किती चाठाळ लोक आहे हो. जित्यापणे देवाच्या दर्शनाला नाही गेला आणि मेल्यावर जाईल का तो मुर्दा? बाबा चालले मसनावरीच म्हणाला पाहिजे महाराज. आहे का नाही? हे तर बरोबर आहे की नाही? मुर्द्याला खांदेकरी किती? 4च. अरे हिंदू धर्मामध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, मुर्द्याला खांदेकरी 4च. बरोबर आहे का? मग 4 खांदेकरी ज्या टायमाला, हे बघा आता ध्यान देऊन ऐका बरं का, ज्या टायमाला मुर्द्याची आंघोळ घातल्या जाते, मुर्दा तिरडीवर टाकल्या जातो, तो मुर्द्याचे 2 हात असे बांधल्या जातात महाराज. खाली हात आया, खाली हात जे आहे, आणि त्याचे हे 2 हात असतात ते पुढच्या खांदेकऱ्याच्या दिशेनं असतात. बरोबर? मग पुढचे खांदेकरी ज्यावेळेस 4 खांदेकरी त्याला उचलतात त्यावेळेस पुढचे खांदेकरी काय म्हणतात? इकडे काहीच म्हणत नाही का? राम नाम मागचे म्हणत्या सत्य, पुढचे म्हणत्या राम नाम, मागचे म्हणत्या सत्य. बरोबर आहे की नाही? मग मला एक सांगा माय, तुम्ही वारा आणत्या ना मुर्द्याला, मुर्द्याचं तोंड कोण इकडे आहे बरं? कोण इकडे आहे ना? घरी वापस यायला घराकडे. अगं आई, मुर्द्याचं तोंड इकडे बी नाही इकडे बी नाही, असं वर असतं. मग तो मुर्दा उचलला जातो, उचलल्यानंतर तो मुर्दा जगाला उपदेश करतो रे. काय बोलतो? अरे थोडा आवाज कमी करा सर त्याचा. अरे मी जिवंत होतो ना त्यावेळेस मला नाही कळलं रे, नाही कळलं. कारण की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आज मी तुमच्यातून निघून चाललो रे, निघून चाललो. पण जाता जाता एकच सांगेल, अरे संसारात किती जरी कमावलं तर हे दुसऱ्याला कामा येतं. संसार हा दुसऱ्यासाठी आहे आणि परमार्थात थोडं जरी केलं तरी ते स्वतःला कामा येतं. संसार हा दुसऱ्यासाठी आणि परमार्थ हा स्वतःसाठी आहे. अरे ज्यावेळेस मी जिवंत होतो त्यावेळेस साधू संतांनी खूप सांगितलं, पण मला नाही कळलं रे, नाही कळलं. कारण की जोपर्यंत मनुष्याकडे तारुण्य आहे, पैसा आहे, तोपर्यंत मनुष्याला देव कळत नाही. एकदा तारुण्य संपला, हातपाय थकले की मग त्याला देव कळतो. परंतु याचे हातपाय वळत नाही रे, हातपाय वळत नाही. मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित देईल ग्वाही. तुका म्हणे यमाज्ञा, मग तो मुर्दा म्हणतोय, अरे ज्या टायमाला जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्या जनतेला हात जोडून सांगितलं तरी मला नाही कळलं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही कधी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया.
आणि साध्या भोळ्या भाषेत सांगितलं तरी मला नाही कळलं रे, नाही कळलं. परंतु मायबापानं ध्यानात घ्या. मग शेवटी रागाला श्री संत एकनाथ महाराजांनी सांगितलं, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे तरी नाही काल, हे तरी नाही काल, मग दुसरा येईल, हे तरी नाही काल, हे तरी शेवटी वा काल वाढून देईल सरत शेवटी वा, सरत शेवटी वा काल वाढून देईल सरत शेवटी वा. आमचे काय वाजाईल, आमचे काय वाजाईल, काय वाजाईल, काय वाजाईल, पिंगळा 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 माघारी, बोली बोली तोले खा पिंगळा माघारी, बोली बोली तोले खा पिंगळा माघारी, बोली बोली तोले खा पिंगळा माघारी. ए कोणाचे काय बा केले, कोणाचे काय बा केले, कोणाचे काय बा केले, ते कोणाचे काय बा केले, 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 ज्याचे त्याने अनित केले, अनित केले, ज्याचे त्याने अनित केले, येथे कोणाचे काय बा केले, कोणाचे काय बा केले, कोणाचे काय बा केले, येथे कोणाचे काय बा केले, कोणाचे काय बा केले, येथे कोणाचे काय बा केले, कोणाचे काय बा केले, येथे कोणाचे काय बा केले. मला नाही कळलं रे, नाही कळलं. पण जाता जाता तुम्हाला एकच सांगेल, मला वाटी लावायला आलेलं हे जे गबाळ आहे ना, बायका पोर पाहुणे रावळे इष्ट मित्र मंडळ गावकरी, तो मुर्दा सांगतो बरं का, हे जे मला वाटी लावायला आलेले आहे ना, हे सगळं मिथ्य आहे. आणि ह्या जगामध्ये हे दोन खांदेकरी काय म्हणतात, गेली इसरून राम हे दोन खांदेकरी काय म्हणतात, राम नाम सत्य आहे. मग या जगामध्ये हे जे दिसतं हे सगळं मिथ्य आहे. आणि काल ज्यांचा जन्म उत्सव झाला श्री राम प्रभू रामचंद्राचा, हेच नाव जगामध्ये शाश्वत सत्य आहे. उठाला संसारात माणसाला सुख दिसतं, पण सुख प्रत्यक्षात दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवाडी आहे हा संसार,
एकदम भारी टाळ्या वाजवा. विषय काही नाही, मी 4 वाजेला कीर्तन करील, मला नाही काही अडचण, पण अडचण द्या ना, मला 12:30चा टाइम दिला. आज 12:30 तर वाजले ना गाड्या आता, अजून तर पुढे बाकीच आहे आपलं सगळं काल्याचं, बरोबर आहे का नाही? पण असं धावत्या वेळामध्ये ताई अर्धा तास शिल्लक घेतो, चालेल ना? किती बी खाल्लं तर निघून जाणार आहे, पण ज्ञान ये मरेपर्यंत सोबत राहणार आहे. विठाला म्हणून जरा सिंगल म्हणत चालू, काही अडचण नाही. मला एक सांगा, त्या मुर्द्यानं काय सांगितलं? हे जे दिसतं हे सगळं मिथ्या आहे, राम नाम सत्य आहे, बरोबर आहे का? संसारातलं सुख फक्त दिसतं पण प्रत्यक्षात नसतं. तुम्हाला भाऊ आहे का? भाऊ नाही? अरे 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 अरे, मग दुसरी कोण आणायचे का आता? भाऊ बी नाही का तुम्हाला? आणि असलाच भाऊ जाऊ वाटण्या करायचा टाइम येतो, दोरी धराचा टाइम येतो, तेव्हा कळतो नेमका भाऊ कुणाचा आहे, बरोबर आहे का? अरे भाऊ सुद्धा तुमचा नाही. अरे भाऊ जर तुमचा असताना तो थोडीशा प्रॉपर्टी साठी हातभर बांधावरून भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड टाकून पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन गेला नसता. मग बहीण आहे का तुम्हाला? बहीण नाही. आणि असलच बहीण ज्यांच्या इथे राजूर जवळ जमिनी असतील, ज्यांच्या समृद्धी महामार्गात जमिनी गेल्या, ज्यांच्या शहराला खेटून 1-2 कोटी रुपये एकरच्या जमिनी आहे का माहेर कोणाचं शहराला खेटून? समृद्धीकडे आहे का काही? मग तुम्हाला नाही कळणार ते, बरोबर आहे का? ज्यांच्या 1-2 कोटी रुपये एकरच्या शहराला खेटून जमिनी त्यालाच कळली नेमकी बहीण कोणाची. अरे बहीण सुद्धा तुमची नाही. अरे बहीण जर तुमची असती ना तर थोडीशा प्रॉपर्टी साठी पाठीवरच्या भावाला कोर्टाच्या दारापर्यंत घेऊन गेली नसती. बहीण नाही, भाऊ नाही, मग सोयरे आहे का तुम्हाला? सोयरी नाही. तुम्ही तरी कोणाच तरी आहे ना. खरं सांगा, सोयरे मरूनही पण कीर्तनापुरता बायकोचा भाऊ अचानक आट्या घेऊन मेला. तुम्ही खरं सांगा, कधी प्रेताच्या गळ्यात पडून रडले तुम्ही? नाही. सोयऱ्याने एकच काम केलं, मशानभूमीमध्ये गेल्यानंतर झाडाखाली बसला, पिढीला काडी लावली आणि थोडे लाकडं कमी झाले, थोडं राखेल जास्त पाहिजे होतं. हे जन सोयऱ्या हो. म्हणून सांगितलं नाही रे, नाही कुणाचे कोणी 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 नाही रे, नाही कुणाचे कोण नाही रे, नाही कुणाचे कोण नाही रे, नाही कुणाचे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या वाचून सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकटा रे प्राण्या माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार रे. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या वाचून सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार. अरे आपण संसारामध्ये आपल्याला जे सुख दिसतं हे प्रत्यक्षात कधीच नसतं, बरोबर आहे का? माणसाला असं वाटतं आज सुखी होऊ, उद्या सुखी होऊ, माणूस मसनात जातो पण सुख मिळत. सर्व सुखाचे आशा जन्म गेला, सर्व सुखाचे आशा जन्म गेला, हिंडता दिशा शिण पावला, सीता 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 पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझी सोयीत नेणती कोणी, माझी सोयीत नेणती कोणी, माझी सोयीत
झाले शांत. आता एकच दृष्टांत सांगतो आणि आपण काल्याकडे वळायचंय आपल्याला, बरोबर आहे का? हे बघा, संसारातलं सुख कसं आहे, फक्त दिसतं पण प्रत्यक्षात कधीच नसतं. एक दृष्टांत सांगतो. एका गावामध्ये एक गरीब मनुष्य राहायचा आणि गावाच्या बाहेर गरीबाची झोपडी होती. रोज मोल मजुरी करायचा आणि आपल्या पोटाचा उदरनिर्वाह भागवायचा. असेच दिवस आले की 4 दिवस काम मिळलं नाही. मग पोटाला उपाशी मरण्याची पाळी आली. पण 5वा दिवस उगवला, त्याला काम मिळालं. आणि काम मिळाल्यानंतर ऊस खंदीच्या कामासाठी सकाळी 8 वाजता कामावर गेला. ऊस खंदून 5 वाजता सुट्टी झाली. खूप थकला आणि सुट्टी झाल्यानंतर आपल्या घरी आला आणि सपराच्या बाहेर पोताडं पडलेलं होतं. आणि त्या पोताड्यावर जाऊन बसल्या बायकोला सांगितलं, अगं मी फार थकलोय, मला पाणी दे. बाईने पाणी आणलं. मला चहा ठेव. बहिरे लगेच चहा तयार केला आणि एका आवाजात भाऊला चहा दिला. बायको गरीबाची होती, बायको अडाण्याची होती. एका आवाजात चहा आला. तुमचं कसं आहे साऊंड सिस्टीम आले नाही, मोकळे का? येतो का एका आवाजात चहा? येतो नाही का? तुमचं कसं आहे? तुमचं बरं आहे का? एका आवाजात येतो ना. एका आवाजात चहा आला. भाऊने चहा घेतला आणि बायकोला सांगितलं, अगं भाकरी टाक. बाईने पिठामध्ये मीठ टाकलं आणि पाणी टाकलं आणि भाकरी टाकण्यासाठी झोपडीमध्ये गेली. भाकरी करत असताना भाऊला पोताड्यावर बसल्या गार झोप लागली. आता इथे बसलेल्या पैकी 90% लोकांना बिगर गोळीची झोप नाही. कोणाला बीपीची, कोणाला शुगरची, कोणाला अटॅकची, आणि नसलीस कशाची तर ऍसिडिटीची तरी आहे. विठाला बिगर गोळ्याची झोप नाही. पण त्याला पडल्या गार झोप लागली. झोपेमध्ये त्याला सुंदर असं एक स्वप्न पडलं. काय पडलं? स्वप्न पडलं. आणि स्वप्न कोणाला काही पडू शकतं, फक्त जिवंत माणसालाच पडतं, मेल्यावर पडत नाही. मग त्याला असं सुंदर एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो इतकं सुंदर स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तो राजा झाला. काय झाला? राजा झाला. आणि मग तो राजा त्या राज दरबारामध्ये इकडून तिकडे चक्रा मारू लागला. कशात चालू आहे? स्वप्नात. मग राजा चलत सिंहासनापाशी गेला. आणि राजा सिंहासनापाशी जाऊन उभा राहिला. पण राजाच्या असं लक्षात आलं की आपला सोन्याचा मुकुट तिकडे राहिला. मग राजानं इकडे तिकडे नजर फिरवली तर राज दरबारामध्ये एकही शिपाई हजर नव्हता. मग आता तो सोन्याचा मुकुट सांगावं कोणाला? मग राजानं इकडे तिकडे नजर फिरवत असताना राजाची लाडकी राणी राजाच्या नजरेस पडली. स्वप्न चालू बरं महाराज. राजाच्या नजरेमध्ये राजाची लाडकी राणी पडली. मग राजा खुश झाला आणि राजानं आपल्या राणीला फरमान सोडलं, अगो राणी, अगो राणी. काय पतिराज? अगो राणी, काय पतिराज? माझा तो सोन्याचा मुकुट घेऊन इकडे ये. वय पतिराज. मग राजाची राणी सोन्याचा मुकुट घेऊन राजाकडे चालत आली. राजाची राणी सोन्याचा मुकुट घेऊन राजाकडे चालत आली. राजाने तो राणीच्या हातामधून सोन्याचा मुकुट घेतला आणि तो सोन्याचा मुकुट राजा डोक्यामध्ये घालणार तेवढ्यामध्ये राजाच्या हातामधून मुकुट खाली पडला. मुकुट खाली पडला आणि राजा खाडदिशी जागा झाला. पाहतो तर आपण तर पोताड्यावरच पडले. विठाला संसारातलं
महाराज आज सुखी हो उद्या सुखी मसना जातो पण सुख मिळत नाही. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विने जीवा सुख नव्हे. म्हणून आजचा हा काल्याचा दिवस आहे तर आपल्याला भगवान श्रीकृष्णाला आपलंस करून घ्यायचं आहे. बरोबर आहे का? बरोबर. दिवे केले चरित्र चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळ. देवे केले गोकुळ. देवे केले गोकुळ. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळ. देवे केले गोकुळ. या ठिकाणी आज काल्याच्या निमित्तानं चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचं आहे आणि भगवान श्रीराम प्रभू चंद्राच्या चरित्राचं आचरण करायचं आहे. बरोबर आहे का नाही? आणि काय सांगितलं? देवे केले गोकुळे. देवानं गोकुळामध्ये ज्या ज्या लीला केल्या त्याचं उच्चारण ह्या ठिकाणी करायचं आहे. पण आपण गोकुळात जाण्याच्या अगोदर आपण थोडस मथुरेत जाऊ. मथुरेचा राजा कोण? शाळेला धडा होता ना रे तुम्हाला, गेली इसरून. अरे मथुरेचा राजा म्हणजे कंस. मथुरेचा राजा कंस आणि कंसाची बहीण देवकी. और ह्या दोघांचा विवाह कंस राजाने आपल्या बहिणीचा म्हणजे देवकीचा विवाह हा वासुदेवाशी ठरला. आणि दिवसामागे दिवस निघून गेली. पुढे आनंद उत्सव लग्नाची तीज जवळ आली आणि लग्नाची तीज जवळ आल्यानंतर त्या मथुरेमध्ये रोज आनंद उत्सव सुरू होता. आणि आनंद उत्सव सुरू असताना पुऱ्या राज्याला पोटभर पाची पक्वानाचं जेवण होतं. आणि तो शेवटचा दिवस उगवला की ज्या टायमाला वासुदेवाने देवकीला कंसाने रथावर बसवला आणि स्वतः रथ चालवण्यासाठी राजा कंस बसला. आणि त्याच राज्यामध्ये एक साधू संन्यासी तपस्वी भयान अशा अरण्यामध्ये तपश्चर्या चालू होती. पण 8 दिवस झाले त्या साधू संन्यासाच्या पोटाला भाकर नव्हती. मग साधू संन्यासाच्या मनामध्ये असं आलं की अरे मथुरेमध्ये आपल्या राजाच्या बहिणीचा शुभ विवाह महिन्यापासून पंक्ती चालू आहे आणि आपण त्या लग्नासाठी गेलं पाहिजे. आज त्या ठिकाणी जाऊ आणि 2 घास पोटभर खाऊ आणि तृप्त होऊ ही आशा त्या संन्यासाच्या मनामध्ये आली. आणि तो राजा तो संन्यासी त्या मथुरेच्या दिशेने निघाला. आणि मथुरेच्या दिशेने जात असताना तो आनंद उत्सवाचा रथ वासुदेव देवकी रथामध्ये रूढ होते आणि स्वतः कंस राजा रथ चालवत होता. आणि रथ चालवत असताना आनंद उत्सव सुरू होता. आणि हा संन्याशाने राजा कंसाला बघितलं आणि त्या संन्याशाच्या मनाला आनंद झाला. आणि तो संन्याशी राजाकडे चालत चालत गेला आणि कंसाला सांगितलं, राजा ए राजा, अरे 1 महिन्यापासून अन्नदान या ठिकाणी चालू आहे राजा, आनंद उत्सव चालू आहे. अरे पण मी तुझ्याच नगरीमध्ये 8 दिवसापासून उपाशी आहे रे राजा, उपाशी आहे राजा. माझ्या पोटाला अन्न दे राजा. पण जसा हार तसा विचार, जसा हार तसा विचार, जसा विचार तसा संस्कार आणि जसा संस्कार तशी संस्कृती. आताच्या लोकांचा आहार बिघडला, विचार बिघडला, संस्कृती बिघडली, संस्कार बिघडले, संस्कृती बिघडली. म्हणून आताची काठी वन साईड करून फिरू राहिली. विठाला वन साईड कळली ना तुम्हाला? ती मेंढर कातरले आणि असं एकच आहे फक्त इथे बस. आणि याच्यात काही नाही बा, फक्त कारागिरीचा फायदा झाला. 40ची कटिंग 80ला झाली. विठाला मग जसा हार तसा विचार. मग तो
कंस राजाचा आहार खराब, विचार खराब असल्यामुळे त्याने साधू संन्याशाला बघितलं. साधू संन्याशी हात जोडून राजाला विनंती करतो, राजा माझ्या पोटाला भूक लागली रे राजा, माझ्या पोटाला अन्न दे राजा. त्या साधू संन्याशाला बघितल्यानंतर कंसाच्या मनामध्ये क्रोध निर्माण झाला. राजा क्रोधित झाला. पण हा साधू संन्याशी चालत चालत रथाजवळ गेला. रथावर रूढ असलेल्या त्या राजानं या संन्याशाला भाकर न देता या संन्याशाच्या पोटामध्ये लात मारली आणि संन्यासी खाली पडला रे, खाली पडला. मायबापांनो, अरे आपल्याला जीवनामध्ये दान धर्म नाही करता आला तरी चालेल, पण साधू संतांना संन्याशांना कधी त्रास देऊ नका. कारण की साधू संन्याशानं दिलेला शाप कधी टळत नाही. आज ना उद्या तो खरा झाल्याशिवाय राहत नाही. तो संन्यासी खाली पडला. अरे संन्यासी खाली पडल्यानंतर संन्याशाचा त्या भर उत्साहामध्ये अपमान झाला. मग त्याच ठिकाणी त्या संन्याशानं राजा कंसाला शाप दिला. राजा, राजा, अरे राजा, मी माझं पोट घेऊन तुझ्याकडे आलो होतो रे राजा, पण तू माझ्या पोटाला अन्न न देता राजा, तू माझ्या पोटात लात मारली राजा, लात मारली. पण ध्यानात घे राजा, या शुभ रंभामध्ये तू माझ्या पोटात लात मारली ना, हा संन्यासी तुला याच लग्नामध्ये शाप देत आहे. अरे या देवकीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करेल राजा, वध करेल. तो संन्याशानं दिलेला शाप कधी खोटा ठरत नाही. मग कंसाची टूप पेटली. कंसाच्या मनामध्ये थोडी शंका आली. अरे या देवकीच्या पोटी येणारा 8वा पुत्र जर माझा घात करत असेल, मला मठार मारत असेल, तर आजच या देवकीला मारायला काय हरकत आहे. म्हणून देवकी मातेचा हात धरून रथाच्या खाली ओढला आणि कमराला असणारा सुरा त्या देवकी मातेच्या पोटात मारला. तेवढ्यामध्ये वासुदेवाने हात धरला. वासुदेव हा खडगा माराया धावला. घेऊनिया खडग माराया धावला, आता तो धरीला वसुदेवे, आता तो धरीला वसुदेवे, आता तो धरीला वसुदेवे. घेऊनिया खडग माराया धावला, आता तो धरीला वसुदेवे, आता तो धरीला वसुदेवे, आता तो धरीला वसुदेवे. देवकी मातेच्या पोटामध्ये खडगा मारणार, तेवढ्यामध्ये वासुदेवाने कंसाचा हात धरला. अरे कंसा, हे काय करतोस तू? ही तुझी बहीण आहे आणि हिला तू मारतोस. तरी त्याने हाताला झटका मारला. परंतु वासुदेवाने सांगितलं, राजा ध्यानात घे, अरे जोपर्यंत हिचं लग्न माझ्या बरोबर झालं नाही तोपर्यंत तुझी ती बहीण होती आणि बहिणीचं रक्षण करणं हे भावाचं कर्तव्य होतं. पण आज तू हिचं लग्न माझ्या बरोबर लावून दिलंस ना राजा. आज पती या नात्यानं बायकोचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे राजा. तरी राजा ऐकायला तयार नव्हता. शेवटी राजा तो राजास. मग वासुदेवाने हात जोडले. राजा, हिला येणारा 8वा पुत्र जर तुझा वध करेल अशी जर तुझ्या मनात भीती असेल ना राजा, एक काम कर राजा, आमच्या हातापायामध्ये बेड्या टाक, आम्हाला अंधाऱ्या कोठडीत ठेव आणि जे बी बाळ हिच्या पोटी जन्माला येईल ना राजा, ते आम्ही तुझ्या स्वाधीन करून देऊ राजा. मग ते पण त्याने मान्य केलं. दोघांच्या हातामध्ये बेड्या टाकल्या, पायामध्ये बेड्या टाकल्या आणि आवाज कमी ठेव, अंधाऱ्या कोठाडीमध्ये वासुदेव देवकीला टाकलं. कडक बंदोबस्त पहारेकरी ठेवले. दिवसामागे दिवस निघून गेले. देवकी मातेला मुली झाल्या. जशी वार्ता राजाच्या कानावर गेली की राजा कंस चालत चालत यायचा आणि देवकी मातेच्या मांडीवर असणाऱ्या बाळाला उचलायचा आणि गार 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 फिरून भिंतीवर आपटून मारायचा. 7 बालक मारली.
यदा यदाशी धर्मस्य ग्लानीन भवती भारत, ज्या ज्या टायमाला धर्मावर देवभक्तावर अन्याय अत्याचार होतो तो भगवंताला अवतार धारण करावं लागतं. या राजा कंस हा पुण्यवान होता. जोपर्यंत त्याचं पुण्य होतं तोपर्यंत भगवंताला काहीच करता आलं नाही. पण भगवंतानी पहिले श्री बालक हत्याचं पातक त्याच्या हातून करून घेतलं आणि मग 8वा अवतार वार बुधवार श्रावण शुद्ध वार बुधवारी भगवान श्रीकृष्णाचा रात्री 12:30 वाजता त्या मथुरेमध्ये जन्म झाला. सुस्वागतम कृष्ण, सुस्वागतम जन्माला आले. 8 वर्षाच्या मुलाचं रूप धारण केलं. त्यांचं रूप पाहून यशोद्या मैयाच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा सुरू झाल्या आणि आईच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. हे भगवान श्रीकृष्णाने बघितलं. आईला विचारलं, का ग आई का रडतेस? अरे हे देवा, अरे ह्या कंसानं आतापर्यंत माझी 7 बालकं मारली रे, पण मला लहान मुलाची अपेक्षा होती देवा. मग देवाने लगेच रूप लहान घेतलं. पण देवाने सांगितलं, एक काम करा, आता मलाही बी मारील तो. तुम्ही काय करा, मला नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला घराला, नंदाच्या घराला माझ्याने गोकुळाला, माझ्याने गोकुळाला, नंदाच्या घराला गोकुळाला नंदाच्या घराला. अरे कृष्णा, तू सांगतो हे सगळं बरोबर आहे रे, पण आमच्या हातामध्ये बेड्या आहे, पायात बेड्या आहे, पुढे सगळे दरवाजे बंद आहे, कसं नेणार देवा तुला? मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, मला या टोपल्यात ठेवा आणि मला फक्त उचला. मग उचललेला कमलापती पायीचे बंधन गळत चालीत म्हणा ना महाराज. उचलीला कमलापती, उचलिया कमलापती, उचलिला कमलापती, उचलिला कमलापती, पायीचे बंधन तुटती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती, बंधन गळती, पायी बंधन गळती. भगवान श्रीकृष्णाला ज्यावेळेस डोक्यावर उचललं त्यावेळेस पायाची पंजन गळली, कड्या तुटून गेल्या, दरवाजे मोकळे झाले आणि मग जाता जाता जात नाही 10-15-20 मिनिटं राहिले महाराज, गाड्यावर पाहायचं काही काम नाही. मग जाताना यमुने माता रस्त्यामध्ये यमुनेतून जायचं होतं. भगवान श्रीकृष्णाला टोपल्यात घेतलं, पण यमुने मातेला भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. हळूहळू हळूहळू पाणी नाका तोंडापर्यंत केलं आणि मग भगवान श्रीकृष्णानं हळूच अंगुष्ट पुराला से आचार अंगठा निसता पाण्यात बुडवलं. यमुने मातेचं दर्शन झालं, पाणी डोक्यापासून तर तळपायापर्यंत आलं आणि मग नंद भगवान श्रीकृष्णाला घेऊन नंदाच्या घराला गेले वासुदेव. आणि मग त्या ठिकाणी गोकुळेमध्ये गेलं आणि मग त्या ठिकाणी त्या गोकुळामध्ये आनंदाला पारवार राहिला. गोकुळीच्या सुखा